गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. इथे जे तुम्हाला शिकवलं जातं हे धार्मिक शिक्षण नाहीये. धार्मिक शिक्षण म्हणजे काय? कसे कपडे घालावे, कधी उठावं, काय वाचावं, काय खावं, काय प्यावं, कोणत्या मंदिरात जावं की चर्चमध्ये जावं, का मस्जिदीत जावं, अगरबत्ती लावावी की पेढे ठेवावे, नॉनव्हेज खावं की नाही खाऊ, हे इथं शिकवलं जात नाही. इथं शिकवलं जातं स्पिरिच्युअलिटी. स्पिरिच्युअलिटी म्हणजे अध्यात्म, आणि अध्यात्म हे शास्त्र आहे. जसं वैद्यकीय शास्त्र आहे तसं अध्यात्म हे पण एक शास्त्र आहे. वैद्यकीय शास्त्रामध्ये आपल्याला ॲनाटॉमी, फिजिओलॉजी, बायोकेमिस्ट्री म्हणजे शरीर रचनाशास्त्र, ॲनाटॉमी, सगळ्या डॉक्टरांना हे माहीत असलं पाहिजे किंवा माहीत असतंच. वैद्यकीय शास्त्रामध्ये ज्याने ॲडमिशन घेतलं त्याला ॲनाटॉमी, फिजिओलॉजी, बायोकेमिस्ट्री, फार्मॅकॉलॉजी, पॅथोफिजिओलॉजी, मेडिसिन, सर्जरी ह्या विषयांचा अभ्यास केल्याशिवाय मेडिकल सायन्स पूर्णत्वाला जाऊ शकत नाही. आणि जसं हे मेडिकल सायन्स आहे तसं स्पिरिच्युअलिटी इज अ सायन्स. इट इज अ सायन्स बियॉन्ड सायन्स. हाऊ? मेडिकल सायन्स मध्ये फक्त शरीराचा अभ्यास केला जातो, पण अध्यात्मशास्त्रामध्ये माणसाच्या व्यक्तित्वाचा अभ्यास केला जातो. वैद्यकीय शास्त्रामध्ये फक्त शरीर आणि जास्तीत जास्त सायकॅट्रीमध्ये मनाचा विचार केला जातो, पण अध्यात्मशास्त्रामध्ये शरीर, मन आणि आत्म्याचा विचार केला जातो. मी नेहमी सांगतो, जसं हे मोबाईल आहे किंवा कम्प्युटर आहे, त्याला हार्डवेअर आहे, त्याला सॉफ्टवेअर आहे आणि त्याला पॉवर, एनर्जी, बॅटरीचा सोर्स आहे. आणि हे तिघं ज्यावेळेस व्यवस्थित कॅलिब्रेटेड असतील आणि हे तिघं ज्यावेळेस व्यवस्थित बॅलन्स मध्ये काम करतील तेव्हाच आपण आपला मोबाईल किंवा आपलं कम्प्युटर व्यवस्थित वापरू शकतो. तसंच आपलं हे शरीर आहे. तसंच एक्झॅक्टली आपलं हे शरीर आहे. जे हे शरीर दिसतं हे हार्डवेअर आहे. शरीरात जे मन आहे ते सॉफ्टवेअर आहे आणि आत्मा जो आहे तो पॉवर, एनर्जीचा सोर्स आहे. आणि हे तिघं ज्यावेळेस व्यवस्थित फंक्शन करतील त्यावेळेसच आपल्या शरीराचा अभ्यास परिपूर्ण झाला. जोपर्यंत आपण आपल्याला आपलं व्यक्तित्व समजत नाही तोपर्यंत आपल्या शरीराचा अभ्यास अपूर्णच राहतो. आणि म्हणून एखाद्या विद्यार्थ्याने वैद्यकीय शास्त्रात पदवीधर होण्यासाठी ऍडमिशन घेतलं आणि पार तो गोल्ड मेडलिस्ट जरी झाला आणि जर त्याला त्याचं व्यक्तित्व समजलं नाही तर वाया गेला. इफ वेल्थ इज लॉस्ट, नथिंग इज लॉस्ट. इफ हेल्थ इज लॉस्ट, समथिंग इज लॉस्ट. अँड इफ कॅरेक्टर इज लॉस्ट, एव्हरीथिंग इज लॉस्ट. आणि म्हणून अध्यात्मशास्त्र काय करतं? आपलं कॅरेक्टर बिल्ड करतं. आणि म्हणून प्रत्येक डॉक्टरने अध्यात्मशास्त्राचा अभ्यास केलाच पाहिजे असं मला आवर्जून सांगावं असं वाटतं. प्रत्येक डॉक्टरने अध्यात्मशास्त्राचा अभ्यास केलाच पाहिजे. कारण डॉक्टर का म्हणतोय मी? कारण त्याला या शरीराची ॲनाटॉमी, फिजिओलॉजी, बायोकेमिस्ट्री, पॅथोफिजिओलॉजी ऑलरेडी माहित असते. मग कॅरेक्टर जोपर्यंत त्याच्याशी जोडलं जात नाही तोपर्यंत त्याला परिपूर्णता येत नाही. फक्त हार्डवेअरचा अभ्यास करून चालेल का? हार्डवेअरचा पण अभ्यास असणं गरजेचं आहे, सॉफ्टवेअर पण माहीत असणं गरजेचं आहे आणि एनर्जी सोर्स पण आपल्याला कळला पाहिजे. आणि म्हणून मी अनेक गोल्ड मेडलिस्टचं उदाहरण देऊ शकतो की प्रोफेशनली ते सक्सेसफुल होत नाहीत. पण एखादा हाडवैद्य असतो, एखादा वैदू असतो, एखादा ते देवऋषी असतात, त्यांच्याकडे मात्र तुफान गर्दी असते. का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि म्हणून तू MBBS आहे की BMS आहे की BMH आहेस की युनानी आहेस, दॅट डझंट मॅटर.
तू डॉक्टर आहेस, आणि जर डॉक्टर बरोबर स्पिरिच्युअलिटीचं जर तुला ज्ञान असेल, एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तित्वाचा जर तुझा अभ्यास असेल, तर तुला यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. दिस इज द रूल. तुम्हाला उदाहरण सांगतो मी. उदाहरण सांगतो. डॉक्टर राम भोसले प्रसिद्ध डॉक्टर होऊन गेलेले. डॉक्टर राम भोसले मुंबईला, म्हणजे जर तुम्ही युट्यूबला सर्च केलं डॉक्टर राम भोसले तर तुमच्या लक्षात येईल. म्हणजे अगदी 19व्या शतकात 1992 मध्ये ते त्यांचं महानिर्वाण झालं. 92 किंवा आय थिंक 2005 मध्ये, एक्झॅक्टली मला सनावळे आठवत नाहीत. पण पण साधारण 19व्या शतकात त्यांचा कालखंड होता. भारत तेव्हा पारतंत्र्यात होतात. गांधीजी, पंडित नेहरू, सुभाषबाबू, चर्चिल, नंतर राणी एलिझाबेथ, नंतर फ्रेंचचा राजा, अनेक शास्त्रज्ञ, अनेक रशियाचे मोठे मोठे डॉक्टर्स, आणि त्या काळातले जे शीर्ष नेतृत्व होतं देशाचं नाही जगाचं, त्यांच्याशी डॉक्टर राम भोसल्यांचे पर्सनल संबंध होते. पर्सनल संबंध. किंबहुना त्यांच्या आयुष्यात घडलेली एक स्टोरी आहे. आणि त्याच्या आधी मला हे सांगावं असं वाटतं की त्यांची डिग्री काय होती. त्यांची डिग्री काय होती. तुम्ही हसाल. ही वॉज अ फिजिओथेरपिस्ट. ही वॉज अ फिजिओथेरपिस्ट और कायरोथेरपिस्ट यू कॅन से. आणि ह्या व्यक्तीने ही उंची गाठावी, प्रसिद्धीची ही उंची गाठावी, हे तुम्हाला आम्हाला अशक्य वाटेल. पण या व्यक्तीचं जीवनचरित्र थोडक्यात तुम्हाला मी सांगतो. साताऱ्याकडे कुठेतरी त्यांचं अँसिस्टर्स भोसले म्हणजे आपले शिवाजी महाराजांच्याच वंशावळीतले कुठले तरी भाऊबंदकी मधले ते असले पाहिजेत. पण नाशिकला त्यांची प्रॉपर्टी होती. दिस इज अ रिअल स्टोरी. दिस इज अ रिअल स्टोरी. आणि जर तुम्हाला प्रत्यक्ष बघायचं असेल तर अमेझॉनवर दिव्य स्पर्शी नावाचं पुस्तक मागवा, ते वाचा, ते तुम्हाला डिटेल याची स्टोरी तुम्हाला कळेल. डिटेल स्टोरी कळेल. तर तिकडून कुठेतरी यांची प्रॉपर्टी कुठे होती, नाशिकला. आणि त्यांचे वडील, राम भोसल्यांचे वडील सेनेमध्ये अधिकारी होते, इंग्रजांच्या हाताखाली. त्यावेळेस युद्धात इंग्रजांच्या बाजूने लढण्यासाठी बाहेर त्यांना जावं लागायचं. नाशिकला सगळी प्रॉपर्टी होती, जबाबदारी सगळी त्यांच्या लहान भावाकडे होती. आणि भरपूर प्रॉपर्टी होती नाशिकला. 100-200 एकर जमीनदार टाईप त्यांची पर्सनॅलिटी, आणि सगळं ते व्यवस्थित होतं. दुर्दैवाने त्यांचा कार ऍक्सिडेंट त्या काळात झाला. आणि राम भोसल्यांचे आई आणि वडील दोघांचं देहावसान झालं. त्यावेळेस राम भोसल्यांचं वय होतं 2.5 वर्ष. आपोआपच काका आणि पुतण्या, काकाच्या मनात राजकारण शिरलं की हा जोपर्यंत आहे तोपर्यंत हा आपल्या अर्ध्या प्रॉपर्टीचा वारीस आहे. आणि काकाने 2.5 वर्षाच्या मुलाचा छळ करायला सुरुवात केली. कुठे? नाशिकला. याचा काटा काढून टाकायचा म्हणजे सगळी प्रॉपर्टी आपली. त्यांच्या घरात ते सगळं बघत होते. त्यांच्या घरात जो काही घरगडी होता, त्या घरगडीच्या मुलीचं वय साधारण 5 ते 7 वर्ष. आणि त्या मुलीचं आणि ह्या राम भोसल्यांचं ट्युनिंग, लहान मुलं जसे खेळतात तसं चांगलं होतं. 3-4, 4.5 वर्षापर्यंत ही हाल अपेष्टा ती मुलगी पण बघत होती, आणि राम भोसले तर स्वतः सहन करत होते. बघा, या 4.5 वर्षाचा मुलाचा छळ चाललेला आहे. कशासाठी? प्रॉपर्टीसाठी. आणि एक दिवस त्या छळाचा अतिरेक झाला. काकाने चाबकाने त्या पोराला बदडलं, मारलं, आणि एका खोलीत कोंडून ठेवलं. अक्षरशः पाठीचे साल निघून गेलेले होते. त्या मुलीला खूप दया आली. तिचं अंतःकरण पाझरलं, आणि रात्रीच
त्या मुलीने खिडकीतून त्या मुलाशी संवाद साधला. वय वर्ष 5 वर्ष फक्त. आणि त्या 5 वर्षाच्या मुलाला सांगितलं, जर तू इथं राहिला तर हा तुझा काका 100% तुला मारून टाकेल, तुला पळून गेल्याशिवाय पर्याय नाही. मी खिडकी उघडते, तू पळून जा, रस्ता सापडेल तिकडे पळून जा, जर तुला जिवंत राहायचं असेल तर. त्या मुलीने खिडकी उघडून दिली, दरवाजा उघडून दिला आणि हा 5 वर्षाचा मुलगा रातोरात पळाला. किती वेळ चालला, कोणत्या दिशेला चालला त्यालाही माहित नव्हतं. आणि त्यावेळेस काही गुगल पण नव्हतं. चालत 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 तो नाशिक वरून शहापूर मार्गे भिवंडीला जाऊन पोहोचला. कॅन यू इमॅजिन? 5 वर्षाचा पोरगा भिवंडीला जाऊन पोहोचला. काय खावं, कुठे जावं, काय कसं राहावं काहीही माहित नाही. काहीच माहित नाही. एका मारुतीच्या मंदिरात आश्रय घेतला भिवंडीला. मारुतीच्या मंदिरात गेला, तिथं प्रसाद जे काही कोणी ठेवलेलं होतं ते त्याने ते खाल्लं. आणि ते एक म्हातारा बाबा राहत होता. तर म्हाताऱ्या बाबालाही वाटलं की छोटं पोरग कुठून आलं, काय आलं बरं. हे पोरग काही बोलायचं नाही, काही सांगायचं नाही, कुठून आलं काही सांगायचं नाही. 5 वर्षाचं पोरग. पोरग तिथंच राहिलं. पोरग तिथंच राहिलं त्या मंदिरात. तर म्हाताऱ्या बाबा बरोबर त्याची ट्युनिंग जमली. म्हातारा बाबा एकटाच होता, संन्यासी, पुजारी असेल त्या मंदिराचा. जेवढं दान वगैरे यायचं त्याच्यात ते खायचे प्यायचे. आणि तो बाबा आणि हा पोरगा हे दोन आता त्या मंदिरात दिसायला लागले. 7, 8, 10 वर्ष झालेत. म्हणजे 4, 5 वर्ष तो तिथं राहिला. आणि त्याला आपोआपच मनातून वाटायला लागलं की आपण शाळा शिकावी, आपण शाळा शिकावी. तो असा कुठेतरी त्या सरकारी शाळा वगैरे असतात त्यावेळेस काहीतरी इंग्रजांनी केलं असेल, कुठेतरी अंगणवाड्या वगैरे, तिथं जाऊन बसायला लागला. तिथून त्याने प्रायमरी शिक्षण घेतलं. त्याची बुद्धिमत्ता चांगली होती. तिथं शिकत 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 तो मॅट्रिक पर्यंत जाऊन पोहोचला. त्यावेळेस मॅट्रिक होतं. मॅट्रिक म्हणजे 8वी वगैरे असेल त्यावेळेस. आणि त्यावेळेस मॅट्रिकच्या परीक्षेला बसायचं म्हणजे 4 रुपये फी भरायला लागायची. किती? 4 रुपये. आणि 4 रुपये त्याच्याजवळ नव्हतेच. 4 रुपये. आणि ती पावली किंवा तो नया पैसा वगैरे असे काहीतरी त्यावेळेचे ते युनिट होते. आणि 4 रुपये कसे जमा होणार, म्हणून त्याला चिंता वाटायला लागली. आणि या परीक्षेला तर मला बसायचं आहे. त्याच दरम्यानच्या काळात ते म्हातारं गेलं. वयोमानानुसार त्याचंही देहावसान झालं. त्याला एकदम पोरकं वाटू लागलं. त्याला एकदम पोरकं वाटू लागलं की एक तर आधार होता माझ्या जीवनात. माझ्या काकाने काय केलं होतं, मी ते सगळं सोडून आलो. आणि इथं एक तर आधार होता माझ्या जीवनात. त्याचाही आधार सुटून गेला. आणि त्याचा देवावरच राग आला त्याला. त्याने सिग्नलवर भीक मागून बघितलं, सगळं करून बघितलं, पण 4 रुपये काही जमले नाहीत. आणि शेवटी त्याने निर्णय घेतला की जर इतकं दुःख माझ्या जीवनात असेल तर मी हे जीवन संपवलं पाहिजे. काय गरज आहे? साधारण 16-17 वय असेल त्यावेळेस. 16-17 वय असेल. आणि तो गेला जंगलात. तिथं तुंगारेश्वराचं जंगल आहे. भिवंडी आणि ठाण्याच्या मध्ये तुंगारेश्वर. गणेशपुरी नावाचं गाव आहे. आणि त्या गणेशपुरीला एक थोर संत राहत होते त्या काळात, स्वामी नित्यानंद महाराज. हा त्या जंगलात गेला, तुंगारेश्वराच्या जंगलात. एक विहीर बघितली. आणि या विहिरीत आपण जीव द्यावा हा विचार करत होता. हा विचार करत होता. त्या पाण्याकडे बघायचा. कश्मकश कश्मकश. काय करायचं काय करायचं. पण विचार पक्का होता की या भगवंताने माझ्यावर जर एवढा अन्याय केला असेल, इतकं दुःख माझ्या जीवनात जर पेरून ठेवलं असेल, तर हे जीवनच संपवून टाकावं आणि मुक्त व्हावं एकदाच. हा विचार करून तो त्या नदीच्या कठड्यावर चढला आणि उडी मारणार तेवढ्यात त्याला मागून आवाज आवाज आला, रुको राम, रुको राम, रुको. असं म्हटल्याबरोबर त्याला आश्चर्य वाटलं की मला ओळखणार या जंगलात कोण आहे. तर एक काळी काळी कभिन्न साधू, काळा कभिन्न उंच साधू, ज्याचे हात त्याच्या गुडघ्याच्या खालीपर्यंत होते, असा तो अवधूत फक्त लंगोटी लावलेला बघितला. आणि त्याने मागे वळून बघितलं आणि त्याने विचारलं, क्यों तुम तुम्हारे जीवन को खत्म करना चाहते हो. आणि त्याने सगळी त्याची दर्द भरी कहाणी सांगितली. क्या चाहते हो, तुझ्याजवळच काही नाहीये, तू लंगोटे लावून फिरतोय, तू काय देशील मला म्हणे, तू काय देशील. फिलहाल तो मुझे बहुत भूख लगी है, मुर्गी चाहिए खाने को.
क्षेत्रीय माणूस वाटला असेल त्याला, आणि कदाचित परीक्षा घ्यायची असेल, 16 वर्षाच्या पोराला क्या काय देईल मला. आणि खरंच काय आश्चर्य, काय आश्चर्य. जा उधर पेड़ के नीचे रखिए. जेव्हा तो त्या झाडाखाली गेला तर पंच पक्वान्न, तेही प्रॉपर प्रॉपर नॉन व्हेजिटेरियन. काय असेल ते असेल, पण एकदम चमचमीत रस्सेदार जे उत्तम प्रकारचं नॉनव्हेज असतं ते तिथं रेडी होतं. त्याने मजबूत ताव मारला. पहिले खाऊन तर घेऊ, बाकीचं पुढचं पुढे बघू, कारण कदाचित 2-4 दिवसापासून भुकेला असेल हा 16 वर्षाचा नवतरुण क्षत्रिय. त्याने ते खाल्लं आणि मस्तपैकी त्याला झोपावंसं वाटलं खाऊन, आणि त्याची झोप पण लागून गेली. झोपून उठल्यावर बघतो, इकडे तिकडे बघतो, तर साधू पण नाही, काहीच नाही, आणि पोट तर माझं भरलेलं आहे, आणि ते ताट पण गायब, इथं काहीच नाही. हा, त्या खाल्लेले हाडकं पडलेले होते, म्हणजे प्रूफ होता की मी खाल्लं होतं. त्याला वाटलं हे स्वप्न आहे की हे खरं आहे. आणि त्याने त्या आजूबाजूला साधू दिसतो का कुठे त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. आजूबाजूला बघितलं तर एका झाडाखाली ते साधू मेडिटेशन करत बसलेले आहेत. आणि त्यांनी विचारलं की बाबा, तुम्ही हे मला कसं काय दिलं? माझी झोप झाली, आता मला बरं वाटतंय, तरतरीत वाटतंय. नाही, तुला आत्महत्या करायची होती ना म्हणे. करायची का परत? नाही म्हणे. कुणाला वाटतं आत्महत्या करावी, पण माझ्या जीवनातलं दुःख असं आहे. अरे तू चिंता करू नको म्हणे, तू सध्या ठाण्याकडे जा, ठाण्याकडे जा, तुझं भविष्य उज्ज्वल आहे, आणि तू 170 वेळा परदेश वाऱ्या करशील. 170 वेळा तू परदेशात जाशील, धन धान्य आणि समृद्धी सगळं काही तुझं राजासारखं आयुष्य जगशील, तू चिंता करू नको. आणि हा चमत्कार बघितलेला होता, आणि म्हणून त्याने विश्वास ठेवला. खरंच तो गेला ठाण्याकडे, आणि जे हॉस्पिटल, आता जे हॉस्पिटल आहे इंग्रजांनी बांधलेले आहेत, ह्या तिथं गेला. तिथं जाऊन तो उभा होता. आता इथं मी काय करू बुवा, काय करू? तिथल्या माळ्याने बघितले, पोरग काय भनंगासारखं फिरतंय. ए इकडे रे म्हणे, या झाडांना पाणी दे. त्याने इमानदारीने ऐकलं, झाडांना पाणी द्यायला सुरुवात केली. त्या माळ्याला ते पोरग तगडं मस्त वाटलं, योग्य वाटलं. त्या माळ्याने त्याला असिस्टंट म्हणून ठेवून घेतलं. जे हॉस्पिटलच्या माळ्याने त्याला असिस्टंट म्हणून ठेवून घेतलं. तो इमानदारीने पाणी करत होता, आणि त्याच्या अस्तित्वामुळे ते ते जे गार्डन होतं ना, ते एकदम टवटवीत दिसायला लागलं. एकदम छान मेंटेन केलेलं गार्डन दिसलं. आणि त्या माळी मस्त निवांत झोपायचा. त्या माळ्याला वाटलं की मस्त पोरग भेटलं यार, काय काम करतं. आणि एक दिवस प्रोफेसर ग्रीस नावाचा एक प्रोफेसर, तो त्या कॉलेजचा डीन होता, त्या जे कॉलेजचा, त्यावेळेस तिकडचा होता तो, इंग्रजच असेल. आणि त्याने बघितला हा नवतरुण एकदम छान, त्याची सुडौल शरीर, आणि त्याच्यामुळे ते गार्डनला आलेली चांगली दिव्य शोभा. त्यांनी त्या माळ्याला विचारलं, काय रे, आधी तर काय एवढं विशेष फुलं दिसायचे नाहीत, आता खूपच गार्डन टवटवीत झाला, काय हा चमत्कार कस काय झाला? तो म्हणे, हा जो पोरगा ना म्हणे, हा लय कष्टाळू आहे, लय मेहनती आहे. त्याने त्याला बोलवलं, विचारलं, काय रे बाबा, कुठला आहेस तू, काय आहेस? त्याने सांगितलं त्याची चित्रकथा. आणि तू हे जे काम करतोय हॉस्पिटलमध्ये, वाढवायचं काम करशील का? तो म्हणे, हा करेल की. आणि त्या प्रोफेसर ग्रीसने त्याला वाढवायचं काम करायला लागला. आणि त्यांची ओळख आणि ट्युनिंग जमलं. त्या प्रोफेसर ग्रीसच्या लक्षात आलं की याचे आई वडील ज्यावेळेस सैन्यात होते त्यावेळेस त्यांची एकदा भेट झाली होती, आणि याच्या वडिलांची आणि त्यांची मैत्री होती. त्याच्यामुळे ऑटोमॅटिकच या राम भोसल्यांबद्दल त्यांना काय होती, सिंपती होती, की माझ्याच मित्राचं पोरग आहे बुवा, चला याला अपग्रेड करूया. आणि त्यांनी वाढवायचं काम केलं. इतकं सुंदर. आणि त्या काळात ओटीचं डिपार्टमेंट त्यांनी हातात घेतलं, तर ओटी मधलं कुठलं काय कसं आहे सगळं डिटेल माहिती. त्याच्याशिवाय लोक ओटीलाच जायचे नाहीत. विषय लक्षात आला की नाही? ओटी प्रिपरेशन, ऑटोक्लेव्ह म्हटलं तर ऑटोक्लेव्ह, सगळं जिथल्या तिथे सर्जनच्या तोंडातून शब्द निघायचा अवकाश की तो
रेडी करून द्यायचा. इतकं त्याने ते अप टू डेट मेंटेन केलं. किंबहुना राम भोसले असेल तरच सर्जन सर्जरीला यायचा. विषय लक्षात आला का? इतके सर्जन, कारण काय, सर्जनला पण एका चांगल्या असिस्टंटची गरज असते. पण त्यावेळेस हे स्वातंत्र्य युद्ध वगैरे चालू होते आणि काहीतरी दंगे धोपे झालेत आणि स्ट्राईक झाला. एक 4-5 दिवस हॉस्पिटल बंद होतं. कोणताच डॉक्टर हॉस्पिटलला येईना. मग आता पेशंटची सगळी जबाबदारी राम भोसले किंवा असिस्टंट लोक पार पाडत होते. आता नवीन ऍडमिशन तर घ्यायच्यातच नाहीत. त्याच्यात एक मोमेडियन पेशंट रात्री आलं आणि त्याचं प्रचंड दुखत होतं पोटात. डायग्नोसिस झालं अपेंडिक्स, आणि अपेंडिक्स फुटून जाईल. याला कुठे पाठवायचं, काय करायचं, आणि डॉक्टर तर कोणी उपस्थित नाही. हा, मी करू शकतो म्हणे ऑपरेशन. कोण म्हटलं? राम भोसले. कदाचित त्यावेळेस वय 21-22 असेल, 21-22 वय असेल. मी ऑपरेशन करू शकतो म्हटलं. त्या मरता क्या नाही करता, आणि त्या कुटुंबाने पण परमिशन देऊन टाकली, करून टाकू ऑपरेशन. आता डॉक्टरच उपलब्ध नाही, कुठे घेऊन जाऊ, आणि ऑपरेशन केल्याशिवाय तर पर्याय नाही, त्याचं दुःख तर बघवलं जात नाही. अक्षरशः या राम भोसल्यांनी अपेंडिक्सचं ऑपरेशन करून टाकलं, सक्सेसफुल, काही प्रॉब्लेम नाही आला. वाडबॉयने ऑपरेशन केलं, पण त्याचा जो बोबाटा झाला, प्रोफेसर ग्रीस पर्यंत गेली न्यूज, बातम्या आल्यात की अरे वाडबॉयने ऑपरेशन केलं. भलेही सक्सेसफुल असेल, पण जे हॉस्पिटलमध्ये असं चालतं असं म्हटल्यानंतर ग्रीसला इच्छा नसून सुद्धा याला एक्झिट करावं लागलं की तू निघ बाबा आता इथून, तुझं काही खरं दिसत नाहीये, तुझ्यामुळे हॉस्पिटलची एवढी बदनामी झाली. पण प्रोफेसर ग्रीसला त्याच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर होता, आणि हा राम भोसले म्हणतोय सर मला डॉक्टर व्हायचं म्हणे. तू भारतात नाही होऊ शकत म्हणे, तुझ्याकडे काही क्वालिफिकेशन नाही, जेमतेम तू मॅट्रिक सुद्धा झालेला नाहीये, कसा काय तू करशील? तू एक काम कर, मी तुला माझ्याबरोबर घेऊन जातो म्हणे. आणि ते त्याला जर्मनीला घेऊन गेलेत. त्याच्याबरोबर जर्मनीला घेऊन गेलेत. जर्मनीला एका ठिकाणी कुठेतरी फिजिओथेरपीचं ऍडमिशन करून दिलं, आणि संवहन मसाज तज्ञ ही याची असिस्टंट डिग्री त्यांनी घेतली. पण या साधू संतांचा आशीर्वाद बघा कसा काम करतो. आणि स्वतःची आत्म्याची उन्नती इतकी होती, स्वतःची पर्सनॅलिटी इतकी सुंदर होती की तिथेही ते फेमस झालेत. आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांनी ते संवहन मसाज शिकून घेतला. आणि ते संवहन मसाज म्हणजे काय, आपण जसा मसाज करतो तसा नाहीये. तुम्ही युट्यूबवर सर्च करा, ते हाडं बसवणं वगैरे वगैरे जो प्रकार असतो, आणि अगदी हलक्या हाताने तो मसाज केला जातो. त्याच्यात एनर्जी, ऊर्जेचा अंतर्भाव होतो, आणि त्या ऊर्जेचा, आत्मिक ऊर्जेचा उपयोग करून हील केलं जातं. अक्षरशः एखाद्या माणसाचं डोकं दुखत असेल तर डोकं दुखवणं, मसाजने डोकं दुखवणं आपण थांबवू शकतो. पाठ दुखत असेल तर ते थांबवू शकतो, दात दुखत असेल तर ते थांबवू शकतो. आणि अशा अनेक दुःखी लोकांना ह्या राम भोसल्यांनी मुक्त केलं, किंबहुना त्याच्यात त्यांचा हातखंडाच झाला. आणि आणि सुभाष बाबू त्यांना तिकडे भेटलेत. सुभाषचंद्र बोस इंडियन एका नदीच्या काठावर बसलेले होते, आणि सुभाष बाबूंच्या ओळखीने त्यांनी खरोखर तिथल्या एका चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये ऍडमिशन मिळवून दिलं. कोणी? सुभाष बाबूंनी. कारण सुभाष बाबू त्यावेळेस नेतृत्व होतं इथलं, आणि ते जर्मनीत काही कारणाने गेले असतील, आणि तिथं त्यांनी एका चांगल्या कॉलेजला याला ऍडमिशन करून द्यायचं. इंडियन पोरगा आहे, जाऊ द्या, डिग्री जरी नसली तरी काहीतरी वशिला तेव्हा पण चालत होता. तिथे गेलेत. तो तिथला जो डीन होता त्याने सांगितलं की नाही बुवा, असं काही असे फेक डिग्रीवाल्यांना आम्ही घेऊ शकत नाही, आमच्या कॉलेजची काही इज्जत आहे की नाही. तर पण ठीक आहे म्हणे. सुभाषचंद्र बोसांनी आग्रह केल्यामुळे त्यांनी काय केलं, ठीक आहे म्हणे, माझे परीक्षेत जर तू पास झाला तर तुझा मी विचार करेल म्हणे. ओटी होती, ऑपरेशन थिएटर होतं, आणि त्यांनी सांगितलं की मला ओटी मध्ये वगैरे सगळा अनुभव आहे, मी जे हॉस्पिटलला मुंबईला काम केलेलं आहे वगैरे वगैरे सांगितलं. आणि तू म्हणे माझं हे हॉस्पिटल आहे म्हणे, इथल्या माझ्या सगळ्या हॉस्पिटलचा अभ्यास कर, आणि असेप्टिक प्रिकॉशन्स मध्ये कुठे काय फॉल्ट सापडतोय का तुला ते शोधून काढ. जर फॉल्ट तुला सापडला तर मी तुला ऍडमिशन देईल म्हणे. त्यांनी सगळं बघितलं. आता तो एकदम अकॅडमिशियन होता, तो जो
तिथला जो सर्जन होता, एकदम अकॅडमिशियन, एकदम तज्ञ, त्याची पर्सनॅलिटी एकदम असा उंच पुरा, असे मजबूत हात आणि एकदम आपला सनी देओल टाईप पर्सनॅलिटी, आणि अशी एवढी मोठी त्याची दाढी, एकदम मजबूत, आणि म्हणजे कोणी त्याला असा प्रथम दर्शनी घाबरून जाईल अशी त्याची पर्सनॅलिटी होती. आणि सगळे त्याचे जे स्टुडंट्स होते ते असे दबकूनच राहायचे त्याला. राम भोसलेने सगळं बघितलं आणि आलेत, सांग म्हणे. चॅलेंज दिलेलं होतं की मी इतका चांगला सर्जन आहे आणि इतकं असेप्सिस मेंटेन आहे, इतकी माझ्या हॉस्पिटलमध्ये स्वच्छता आहे की इथं सेप्सिस किंवा इन्फेक्शन व्हायला काहीही चान्स नाही. सापडलं का म्हणे काही? आणि यांनी बाणेदार उत्तर दिलं, मी सगळं बघितलं म्हणे, सगळं बघितलं, पण मला इन्फेक्शनचा फक्त एकच सोर्स सापडला म्हणे. म्हणे काय? म्हणे तुमची दाढी. विषय लक्षात आला का तुमच्या? की तुमच्या दाढीच्या केसांमुळे जर तुम्ही ऑपरेशन कराल तर त्याच्यामुळे इन्फेक्शन होईल. सगळे स्टुडंट्स आणि सगळे सुभाष बाबूसा घाबरून गेले. अरे याने एवढी अशी डेअरिंग करायला नाही पाहिजे होती, असं असं आपल्या बॉसला असं बोलायला नाही पाहिजे होतं. पण एक 20-30 सेकंदाच्या पॉज नंतर तो जो बॉस होता तो खत 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 करून जोरात हसला आणि त्याने टाळ्या वाजून त्याचं अभिनंदन केलं की यस यू आर राईट, माय बियर्ड मे बी द सोर्स ऑफ इन्फेक्शन. त्यांनी स्वीकारलं, त्याला ऍडमिशन दिलं आणि तिथून तिथून त्यांना एक प्रॉपर डिग्री भेटली. त्या डिग्रीच्या माध्यमातून त्यांनी मुंबईला दादरला हॉस्पिटल चालू केलं, फेमस हॉस्पिटल. भरपूर प्रॅक्टिस, मजबूत प्रॅक्टिस केली आणि अनेक लोकांची सेवा केली. पण क्षत्रिय क्षत्रिय असल्यामुळे त्यांचा तो क्षत्रिय भाव भाव तिथेही होता. पुढे त्यांना महाअवतार बाबाजी भेटलेत, पुढे ते हिमालयात गेलेत. आता एवढी चांगली प्रॅक्टिस आणि एवढं सगळं असून सुद्धा, एवढं सगळं चांगलं असून सुद्धा ते हिमालयात का गेले, एवढी सगळी स्टोरी सांगायला गेलो ना मी, तर मग आज संध्याकाळ होऊन जाईल. तर त्याच्यामुळे आज आपण इथंच थांबू. सांगायचा मुद्दा फक्त एकच लक्षात घ्या की ज्या मुलाचं बालपण अशा पद्धतीने गेलं, तो मुलगा फॉरेन रिटर्न होऊन यशस्वी प्रॅक्टिस दादरमध्ये करतो, तर तुम्हाला आणि आम्हाला कोणती गोष्ट अशक्य आहे? दिस इज द क्वेश्चन. विषय समजला का तुम्हाला? काही प्रॉपर डिग्री नाही, अरे 4 रुपये सुद्धा मॅट्रिकच्या परीक्षेला ऍडमिशन घ्यायला नाही, आणि अशा परिस्थितीत त्या व्यक्तीचं व्यक्तित्व इतकं सुंदर बनलं की आजही डॉक्टर राम भोसले संवहन मसाज तज्ञ, तुम्ही युट्यूबवर सर्च करा आणि जाणून घ्या की कोण आहेत हे डॉक्टर राम भोसले. आणि ते काही MBBS गोल्ड मेडलिस्ट होते का? विषय समजला का तुम्हाला? डिग्री डझंट मॅटर, पण तुमच्यात आत्मोन्नती किती आहे, दॅट विल डिसाइड युअर कॅरेक्टर. अँड युअर कॅरेक्टर, बिल्डिंग द कॅरेक्टर इज द मेन गोल ऑफ मदत फाउंडेशन. हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि त्याकरता आरोग्य, आत्मोन्नती, विश्वशांती, साधना, सेवा, सत्संग म्हणजेच आपला चैतन्याचा मार्ग. अशक्य ही शक्य करतील स्वामी, असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. जर त्या राम भोसल्यांनी इमानदारीने त्या माळ्याच्या हाताखाली काम केलं नसतं तर त्या प्रोफेसर ग्रीसच्या डोळ्यात भरले असते का? जर त्यांनी ऑपरेशन करून टाकलं नसतं तर ते जर्मनीला गेले असते का? विषय समजला का तुमच्या? याच्यासाठी जे माइलस्टोन्स आहेत, म्हणजे एक सुसाईड करायला निघालेला मुलगा, नंतर माळ्याच्या हाताखाली काम करणारा मुलगा, नंतर जे हॉस्पिटलमध्ये वाढवायचं काम करणारा मुलगा ऑपरेशन करून टाकतो, कारण तो खरा होता, तो इमानदार होता स्वतःशी. तो जर्मनीला जातो, डिग्री घेतो कुणाच्या मदतीने? बघा म्हणजे हे कसं घडत गेलं. आणि तिकडून फॉरेन रिटर्न होऊन मुंबई सारख्या शहरात दादरमध्ये स्वतःचं क्लिनिक काढतो आणि यशस्वी होतो. महात्मा गांधीजी, पंडित नेहरू, त्या काळातले जे शीर्ष नेतृत्व होतं ते अपॉइंटमेंट घेऊन त्यांना भेटायला यायचे. कॅन यू इमॅजिन द सक्सेस? ही सक्सेस स्टोरी आहे. आणि ही सक्सेस स्टोरी आपण याच्यातून बोध घेतला पाहिजे.
आपण याच्यातून बोध घेतला पाहिजे. जर तुम्हाला शक्य असेल तर दिव्य स्पर्श नावाची कादंबरी, त्यांचं आत्मचरित्र आहे, अवश्य वाचा. अमेझॉनवर उपलब्ध आहे. श्री गुरुदेव दत्त.